आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. राहुरी पंचायत समिती येथील स्वर्गीय डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहात खासदार निलेश लंके यांची सर्व शासकीय अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व शासकीय विभागांची माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना खासदार निलेश लंके यांनी केल्यात. राहुरी तालुक्यातील जलजीवन मिशन, घरकुल, बालसंगोपन, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कृषी विद्यापीठ, वन विभाग, महसूल, पोलीस, कृषी, घनकचरा आदी विभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत योग्य त्या सूचना खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी नागरिकांनी या बैठकीत मांडल्या. यावर निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. बैठकीमध्ये पूर्ण मतदारसंघाचा, राहुरी तालुक्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये निश्चित अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला एक समाधानकारक काम या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याचं मला पाहायला मिळालं. म्हणजे प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना जी पेंडन्सी असते ती पेंडन्सी फार कमी प्रमाणात राहुरी मध्ये मला आढळणे. महसूल विभाग असो, पंचायत समिती विभाग असो किंवा कृषी असो, सिटी सर्वे विभाग असो, म्हणजे वेगवेगळ्या सर्वच डिपार्टमेंटचा एक काम समाधानकारक या ठिकाणी काम पाहायला मिळालं. काही थोड्याफार प्रमाणात PWD विभागाच्या माध्यमातून काही जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या बाबतीत काही सूचना पण केल्या. निश्चित काही गायगोट्यांच्या प्रकरणाच्या बाबत काही अनुदान नसल्यामुळं काही लोकांची, शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली. त्याबाबत सुद्धा अनुदान जमा झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होतील अशा कृषी विभागाच्या बाबतीत सुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या. वास्तविक पाहता कृषी विभागाच्या संबंधित विषय जरी नसला तरी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की मी प्रत्येक दुकानदाराला, कृषी सेवा केंद्राला नोटीस काढतो. अशा वेगवेगळ्या एसटी महामंडळाची सुद्धा काही सूचना लोकांनी केल्या. अशा जनरली सगळे पाटबंधारी विभाग असो, सगळ्या विभागाचा आज आढावा घेतला आणि अतिशय एक समाधानकारक काम वाटलं. आणि निश्चित काही लोकांच्या तक्रारी पण आल्या. काही तक्रारीचं निरसन सुद्धा ऑन दी स्पॉट या ठिकाणी झालं. काही तक्रारीचं निरसन करण्यासाठी काही वेळ सुद्धा घेतलेली आहे. राहुरी तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे, दुसरीकडे मात्र वन विभागाकडे केवळ 25 केंद्रे आहेत. एकंदरीत जर बघितलं तर एका गावात 7 ते 8 बिबटे आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी वन विभागाने एक विशेष मोहीम राबवणं या ठिकाणी गरजेचं आहे. बिबट्याच्या बाबत तुम्ही पाहिलं असेल 4-5 वर्षापूर्वी जुन्नर आणि त्या भागामध्ये बिबट्याची संख्या जास्त होती. आज बिबट्याची समस्या ही पूर्ण महाराष्ट्रात बिबट्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक भागामध्ये. म्हणजे तुम्हाला 3-4 वर्षापूर्वी जर आपण राहुरी भागाचा जर विचार केला तर कवचित एखाद्या ठिकाणी बिबट्या त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. आज बिबट्यांची संख्या जास्त वाढलेली. त्यामुळं आम्ही सुद्धा संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाला त्या ठिकाणी भेटून जास्तीत जास्त पिंजरे आपल्याला कसे देता येतील आणि त्या बिबट्याच्या बाबतीत काय आपल्याला सोल्युशन करता येईल का नाही त्या बाबतीत चर्चा करू. आणि या मागील वर्षामध्ये 352 प्राण्यांवर हल्ला बिबट्याचा झाला. त्या प्राण्यांच्या त्यांना सुद्धा मदत त्या ठिकाणी झालेली आहे. 3 घटना जीवितहानी, 3 जीवितहानी झाल्या. त्यांना सुद्धा एक 25 लाख रुपयापर्यंत मदत सुद्धा संबंधित विभागाने केलेली आहे. आगामी काळात आपण जनतेच्या संपर्कासाठी पुन्हा बैठक किंवा नाही, आता ही पहिल्या राऊंड मध्ये मी माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीगोंदा असू, पारनेर असू, तुमचं राहुरी, पाथर्डी, शेवगाव प्रत्येक तालुक्याची एक आढावा बैठक घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार आपण घेणार आहे. त्या जनता दरबारच्या माध्यमातून निश्चित अधिकाऱ्यांवरचा पण एक भार कमी होईल आणि
अधिकारी, पदाधिकारी आणि जनता असा एक सुसंवाद त्या निमित्ताने साधला जाईल. त्यामुळे एक जनता दरबार एक चांगला इफेक्टिव्ह होईल. जलजीवनच्या अर्थाकरी आले का? जलजीवनच्या बाबत हा नुसता राहुरी तालुक्याचाच प्रश्न नाही. मी ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये फिरतो त्यावेळेस जिल्ह्याचाच जलजीवनचा प्रश्न आहे. जलजीवन ही योजना नेमकं जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या की कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या, याबाबत मी अजून खोलात जाणार आहे. त्याबाबतच्या काही माहित्या पण घेतलेल्या आहे. येणाऱ्या 29 तारखेला संसदीय अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये जलजीवन या विषयावर मी प्रश्न मांडणार आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने बिलं काढण्यात आली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्या ठेकेदारांनी चुकीचं वर्क डन जडलं, कागदपत्र जोडून ते काम मिळवलं, त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. या सगळ्या मागण्यांच्या बाबत मी जलजीवनच्या संसदेमध्ये आवाज उठवणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचा पण विषय आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत राहुरीमध्ये खऱ्या अर्थाने इथं जागाच नाही. आता सध्या वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालय चालू आहे छोट्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत मी चौकशी केल्यानंतर जागेचाच तुटवडा आहे. बऱ्याच जणांचे म्हणणं आहे की ग्रामीण रुग्णालय शहरात झालं पाहिजे. काही जागा, प्रस्तावित जागा 4 किलोमीटरवर आहे. ते शेवट जनतेचं म्हणणं काय हे विचारात घेऊनच ते केलं पाहिजे. ऑलरेडी पहिली जागा ग्रामीण रुग्णालयाची आहेच ना, त्या जागेवर जर झालं डबल टिबल तर ते सुद्धा योग्य राहील. शेवट आपल्याला जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटल उभा करायचंय. जर जनतेची गैरसोय असेल तर ते ठिकाण टाळून ज्या ठिकाणी लोकांना सुखसुविधा तात्काळ देता येतील त्या ठिकाणीच झालं पाहिजे. ही आमची सर्व जनतेची मागणी आहे आणि माझं सुद्धा ते सहमत असणार आहे. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, डॉक्टर उषाताई तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवा नेते राजूभाऊ शेटे, नायब तहसीलदार सचिन आवटी, संध्या दळवी, बाबासाहेब भिटे, मच्छिंद्र सोनवणे, सेना तालुका प्रमुख सचिन म्हसे, रवींद्र आढाव, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदिवे, रामदास बाचकर, सुनील कोकरे, प्रकाश देठे, किरण कडू आदींसह विविध पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.